हॅलो, नमस्कार. मी नेहा कांगणे. मी गृहिणी आहे आणि आता नवरात्रीचे दिवस चालू आहे. नवरात्रीचा 7वा दिवस आहे. गंध केशरी आहे म्हणून हा केशरी ढोकळा धुवून मी एक उपासाचा पदार्थ करत आहे. त्याचं नाव आहे रसमवडा, उपासाचा रसमवडा. आपल्याला रोज-रोज तेच साबुदाण्याचे पदार्थ करून खाऊन कंटाळा येतो, म्हणून असा हा वेगळा, सोपा, अगदी पचायला हलका, पोटभरीचा केशरी रंगाचा भोपळा आहे, रताळा आहे, बटाटे आहे, वरई आहे, ओला नारळ आहे, मिरच्या आहे आणि जिरेपूड आहे. हे सगळे पदार्थ उपासाचीच आहे. का हे बटाटे, रताळ आणि भोपळा हे तिन्ही पदार्थ उकडून घ्यायचे. एक शिटी काढून घ्यायची. हे पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मिरची आणि धणेपूड घालायची, जिरेपूड. ह्याला उकड आली की ही वरई घालायची. वरई उकडून झाल्याच्या नंतर त्याचे बॅटरचे छोटे छोटे वडे करायचे. ते उकडून घेतलं आहे आणि यात मी ओलं खोबरं टाकत आहे. हे सगळं वाटून घ्यायचं बॅटर आणि हे तळून घ्यायचे वडे. जिरापूड, मिरची पावडर, हे बॅटर्स टाकता मग. हा झाला रसून. मध्ये हा रसूण, उपासाचा रसम होत.